रोहा पोलीस ठाणे सभागृहात सोमवारी सायंकाळी नवरात्रोत्सव व आगामी काळात निवडणूक लागून आचारसंहिता लागण्याची शक्यता असल्याने या बैठकीचं आयोजन करण्यात आलं होतं। यावेळी पोलीस निरीक्षक देविदास मुपडे यांनी रोह्यातील नवरात्र उत्सव मंडळाला कोणतीही अप्रिय घटना घडू नये यासाठी काही सूचना दिल्या। तसंच उत्सवाच्या काळात प्रत्येक मंडळांनी स्वयंसेवक टीम मार्फत पार्किंग व्यवस्था, साऊंड सिस्टीम तसंच सीसीटीव्ही कॅमेराद्वारे देखरेख ठेवावी, ज्यामुळे कुठल्याही प्रकारची अप्रिय घटना घडणार नाही याची खबरदारी घ्यावी। मंडळाचे जे अधिकारी पदाधिकारी आहेत त्यांनी एक स्वयंसेवकाची टीम फॉर्म करायची आहे, जेणेकरून म्हणजे एक स्वयंसेवक आपल्या येण्या जाण्याच्या रस्त्यावरती असेल, पार्किंगच्या ठिकाणी असेल किंवा दांडियाच्या ठिकाणी असेल किंवा जे साऊंड सिस्टीम वगैरे हे करतो त्या ठिकाणी एखादा तुमचा हे आहे किंवा अन्य ठिकाणी जे आहे तुमचे स्वयंसेवक असावेत, जेणेकरून कुठल्याही प्रकारची अप्रिय घटना होणार नाही याच्यासाठी तुम्हाला ते स्वयंसेवक नेमणं। दांडियाचे प्रोग्राम होतात त्या ठिकाणी मोटरसायकल किंवा गाडी किंवा सायकल वगैरे घेऊन येतात, तर त्या ठिकाणी पार्किंगची व्यवस्था असावी। पार्किंगच्या ठिकाणी तुमचा स्वयंसेवक नेमलेला असावा, जेणेकरून त्या स्वयंसेवकाच्या माध्यमातून जे आहे की व्यवस्थित पार्किंग म्हणजे गाड्या लावल्या जातील आणि ट्रॅफिकचा किंवा वाहतूक कोंडीचा जो प्रश्न आहे तो निर्माण होणार नाही। दांडिया कार्यक्रम ठिकाणी आचारसंहितेपूर्वी लावलेले राजकीय बॅनर, देखावे असतील तर ते काढून त्यामुळे आचारसंहितेचा भंग होणार नाही याची सर्वांनीच काळजी घेऊन मूर्तीचं विसर्जन होईपर्यंत खबरदारी घ्यावी, अशा सूचना देत परिसरात कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये यासाठी सर्वांनीच प्रयत्न करावे असे आवाहन पोलीस निरीक्षक मुपडे यांनी यावेळी केले। पुढील आगामी काळामध्ये जे आहे आचारसंहिता लागण्याची शक्यता आहे। शक्यतो 5 ते 8च्या दरम्यान मध्ये अंदाजित आहे की आचारसंहिता लागेल आणि 3 तारखेला आपल्या घटस्थापना होत आहे। तर अशा वेळी जर आचारसंहिता लागली तर तुम्ही ज्या ठिकाणी समजा दांडियाचा प्रोग्राम आहे किंवा इतर कार्यक्रम आपण तो नवरात्र उत्सवासंदर्भामध्ये घेणार आहोत, त्या ठिकाणी राजकीय पक्षांचे चित्र, बॅनर्स, पोस्टर्स किंवा इतर काही जेणेकरून आचारसंहितेचा भंग होणार नाही अशा प्रकारचे आपण लावणं टाळायचं आहे, 100% टाळायचं आहे। 2 ते 3 महिन्यामध्ये 4 महिन्यामध्ये आपल्याला सर्वांना त्या अनुषंगाने थोडीशी मेहनत घ्यावी लागेल। आपल्या परिसरामध्ये कुठलाही कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये यासाठी सर्वांना प्रयत्न करायचे आहेत। टाइम्स डिजिटलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका। टाइम्स डिजिटल।